ओरिजिनल गावरान कोंबड्या. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर सकाळी आपण पोल्ट्रीचं काम उरकून गेलोय घरी, तर जेरी आणि निओचे झाले वाद. निओचे डायरेक्ट टाईट झाले केस, ती मारायची परत ट्राय करते. परत आपण आलोय पोल्ट्रीमध्ये, कारण आपल्याला आज द्यायचे होते 300 नग हिच्याच भाईला. तर 300 नग आपण सगळे मोजून घेतले, त्यांना काटा करून देऊन टाकले. तसेच कुणाला गावरान कोंबडी पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा किंवा DM करा. स्क्रीनवर जो दिसत आहे बिगलचा मेल पपी एकदम हेल्दी आहे, 40 डेज ओल्ड. कुणाला पाहिजे असेल तर मला कॉल करा. तसंच पॉमेरियनचे 2 मेल पपी 2 फिमेल पपी आपल्याकडे आलेले आहेत, तर यांना तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, आज आले होते निशाल खोसे भाऊ आपल्या केनलला व्हिजिट करायला. त्यांच्यासोबत त्यांचे मित्रही होते. त्यांना घ्यायचं होतं शिजूचा फिमेल पपी. तर आपल्या डिंगडिंगचं पिल्लू दाखवलं आहे आपण त्यांना. डिंगडिंग एवढी हुशार होती की तिथे काय जागा सोडणार. तिला कळून गेलं की आपलं पिल्लू आज नवीन गावी जाणार आहे किंवा नवीन घरी जाणार आहे. तर डिंगडिंग पिल्लाला घेऊन बसली आहे, सांगते की नवीन घरी गेल्यावर काही शिस्त पाळायची किंवा कसं राहायचं. डिंगडिंगनी सगळं सांगितल्यानंतर या भाऊंना आपण सगळी माहिती दिली की पिल्लाची केअर कशी करायची किंवा त्याची फिडिंग कशी करायची. तर काढला मागालचा धागा, भाऊंनीच गळ्यामध्ये बांधला पिल्लाच्या आणि आपल्याला केलं आहे टाटा बाय बाय. तर टाटा बाय बाय करून ते पिल्लू चालले त्यांच्या नवीन घरी घेऊन. तर याच्यामध्ये 2 मेल पपी आपल्याकडे आहेत, 2 फिमेल पपी. कुणाला पाहिजे असेल तर मला DM करा. तर आपल्या शेडचं काम थोडं उरकत आलेलं आहे, तर शेड पूर्ण झालं मी तुम्हाला दाखवलंच. ते उरकून आपण गेलो तर शॉपवर, तिथं दादा स्वतः भेटले कुणाल भाऊला. तर दादांनी थोडी इन्क्वायरी केली पेट्सबद्दल बर्ड्सबद्दल, की दादांसोबत त्यांचे कार्यकर्तेही होते. त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिलेला आहे थोडा. त्यानंतर घरी आलो आहे आपण डॉगला चिकन घेऊन. तर सगळे लाईन बसले. पिंटू भाऊला म्हणताय की एक एक पीस मला द्या. पिंटू भाईने एक एक पीस दिल्यानंतर आपल्या केनलला व्हिजिट करायला आले होते PI कोळी साहेब. त्यांना शिजूचा मेल पपी घ्यायचा होता, तर त्यांनी व्हिजिट केली, एक पिल्लू सिलेक्ट केला आहे. 2 दिवसात ते पिल्लू घेऊन जाणार आहेत. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच की त्यांनी कोणता पिल्लू घेतला आहे. तर आपल्याला भेटले होते अखिलेश भाऊ. त्यांनी आपल्यासाठी मेडिकलमधनं मेडिसिन आणलेले आहेत. तर ते थोडे गुंग होते, काहीतरी चॅटिंग चालली होती सिरियस. भाऊचा काहीतरी गंभीर विषय झालेला आहे, त्याच्यामुळे तो काही चॅटिंग करणं सोडतच नाही आहे. आता काय शेवटी मोठे व्लॉगर येते, तर त्यामुळे काहीतरी सीन झालेला असणार आहे. चॅटिंगवर त्यांनी समजूत काढून टाकली आहे समोरच्याची डायरेक्ट. शॉपचं काम उरकून आपण गेलोय ओमभाईला भेटायला. तर ओमभाईनी आज डायरेक्ट दिलगिरी व्यक्त केली. आपल्याला डायरेक्ट बदाम शेक सांगितलंय तिघांना. कोणाला विश्वासच व्हायना की ओम भाऊ स्वखर्चाने आपल्याला बदाम शेक खाऊ घालणार आहेत. तर भाऊनी काय आळस दिला एकदम डेंजर असा आणि घेतला आपल्याला बदाम शेक खायला. सगळे जाम खुश होते, कारण ओम भाईनी काहीतरी दिलगिरी व्यक्त करून काहीतरी मोठ्या मनाने दाखवलंय. आपल्याला घेऊन दिलाय बदाम शेक. मग काय धिंगाणा चालू होता. ओम भाईचं म्हणणं होतं की तू का. आपण स्पेशल आईस्क्रीम टाकून घेतली. भाऊनी पेमेंट केलंय थोडं. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये बदाम शेक खाऊन.